नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 1.20 कोटीचा निधी वितरणास मान्यता मिळाली आहे। याच्याबद्दलचं संपूर्ण अपडेट आज आपण बघणार आहोत। कुठले तालुके, कुठले जिल्हे, कुठले गाव यामध्ये बसलेले पोखरा 2 मध्ये त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावामध्ये शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक ठरणारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पास 1.20 कोटीचा निधी वितरणास करण्यात मान्यता मिळालेली आहे। याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने मान्यता दिली आहे। याबाबत विभागाने शुक्रवारी ता 05 म्हणजेच आदेश काढला आहे। तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकडून वेतन खर्चासाठी निधीची मागणी झाली आहे। त्याचप्रमाणे ही निधी देण्यात आला आहे। तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांना लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याचा लाभ हा भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेतला, इथून पुढे आता पोखरा 2 मध्ये पण घेतील। तर 6 वर्ष कालावधीसाठी जागतिक बँकेने सुमारे 4000 कोटी रुपयाची उपलब्धता ह्या प्रकल्पासाठी केली आहे। याच दरम्यान नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वेतन खर्चाला निधी देण्याबाबत प्रकल्पाकडून शासनाची पत्रव्यवहार करण्यात आला होता। त्याप्रमाणे राज्याच्या हिश्श्यातील 1.20 कोटीचा निधी वितरित करण्यात मान्यता पण देण्यात आली आहे। तर मित्रांनो, याची पण मान्यता आता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पीक संवर्धन म्हणजे लहान शेतकरी आणि शेतमजुराची योजना, हवामान अनुकूल कृषी प्रकल्पावर हा निधी खर्च करण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे। तसेच कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशात खर्च आणि कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या होत्या। तर मित्रांनो, यामध्ये आता आपण बघणार म्हणजे तसं की हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भातील जिल्ह्यासह पूर्णा नदीच्या खोऱ्यातील येणाऱ्या तसेच खारपट्ट्यातील गावे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील एकूण 5142 गावाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश आहे। आता मित्रांनो, यामध्ये कुठले जिल्हे आणि त्या जिल्हे आता बघणार आहोत आपण। त्यामध्ये प्रकल्पातील जिल्हे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या खारपट्ट्यातील 932 गावे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड असे हे जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही होती पोखरा संदर्भातली छोटीशी अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।